नमस्कार. दर नमस्कार. आठवड्याप्रमाणे पुन्हा एकदा आपण एकत्र जमलेलो आहोत. मागच्या वेळेस आपण 5व्या अध्यायाचा 3रा श्लोक केला होता. तर त्याच्या पलीकडे आपण आता सुरू करणार आहे. आज अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे भारतात अनेक लोक त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत. इन्क्लुडिंग आपली बहीण अवनीताई. त्यामुळे हे संस्कृत श्लोक माझ्याचकडनं तुम्हाला ऐकायला लागतील. आपण ते सुरू करूया. 5व्या अध्यायातला 4था श्लोक. कारण की 3ऱ्या श्लोकापर्यंत आपण मागच्या वेळेस बघितलं ना. सांख्ययोगौ पृथक् बाला प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. हा श्लोक आहे. हा संस्कृत मधला श्लोक आहे. तर ह्याचे जे अर्थ आहेत अनेक लोकांनी आपल्याला सांगितलेले, त्यापैकी अर्थ आपण बघू. तर सगळ्यात पहिला अर्थ आपण प्रत्येक वेळेस विनोबांचा जो असतो गीताईमधला तो बघतो, कारण की तो आपल्यासाठी समजायला सोपा आहे म्हणून. तर गीताई काय म्हणते 5व्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकाबद्दल? म्हणती सांख्य योगा ते भिन्न मूढ न जाणते, बाणो एकही ती निष्ठा दोहींचे फळ देतसे. म्हणती सांख्य योगा ते म्हणजे सांख्य आणि योगांना भिन्न, ह्या दोघांना जे भिन्न म्हणतात, मूढ न जाणते. जे मूढ आहेत म्हणजे जे मोहित आहेत, जे न जाणते आहेत, ते सांख्य आणि योग या दोघांना भिन्न मानतात. बाणो एकही ती निष्ठा दोन्हींचे फळ देत असे. हे एक आहे तसं जर आपल्याला कळलं, आपण मागच्या वेळेस काय म्हटलं होतं की सांख्य म्हणजे नॉलेज आणि योग म्हणजे ऍक्शन. सो ऍक्शन आणि नॉलेज आर नॉट टू डिफरंट थिंग्स. कर्म आणि ज्ञान ह्या दोन गोष्टी जोपर्यंत वेगळ्या असतात ना, तोपर्यंत ते कर्म भलतंच होऊ शकतं. म्हणजे बघा की आपल्याला ज्ञान काय असतं की हे जग म्हणजे आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे, हे खरं ज्ञान आहे. हे जर कळलं, हे जर असलं, तर मग आपल्या शरीरामध्ये, कर्मेंद्रियामध्ये जी काही शक्ती असेल, ती आपण कन्स्ट्रक्टिव्ह कामांमध्ये म्हणजे ज्यानी हे सगळं चांगलं होऊ शकेल किंवा सगळ्यांचं चांगलं होऊ शकेल, याच्यामध्ये आपण ती वापरू. पण जर आपण वेगळं आहे असं मानलं, तर मग आपण ती जी शक्ती आहे, ती भोगाच्या इच्छेसाठी किंवा इच्छांच्या पूर्तीसाठी आपण वापरू. तर तसं नको व्हायला. म्हणजे आपण फिजिकल फिटनेसची गोष्ट करतो पुष्कळदा बघा, तर फिजिकल फिटनेस एखाद्या आतंकवाद्यामध्ये पण असतं आणि योग्यामध्ये पण असतं. परंतु आतंकवादी त्याची जी शारीरिक क्षमता आहे ना, ती जगामध्ये आतंक फैलावण्यासाठी करतो. तर हे बरोबर आहे, की आपली जी शक्ती आहे, ती जगात चांगलं काम करण्यासाठी आपण वापरावी, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. तर ते ज्ञानामुळे येतं. ज्ञान काय आहे? स्वतःबद्दलचं ज्ञान. हे माहिती पाहिजे. याच्यामध्ये आपण प्रभुपाद काय म्हणतात बघूया. 5व्या अध्यायामधला 4था श्लोक राइट? 3 आणि 4. सांख्ययोगौ पृथक् बाला प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यग् उभयोर्विन्दते फलम्. त्याच्यामध्ये बघा की हे म्हणतात, ओनली द इग्नोरंट स्पीक ऑफ डिव्होशनल सर्व्हिस विच इज कर्मयोगा as being different from the analytical study of the material world, which is Sankhya. Okay? Those who are actually learned say that he who applies himself well to one of these paths achieves results of both. म्हणजे बघा की तुम्ही ज्ञानाच्या मार्गाने गेलात किंवा कर्माच्या मार्गाने गेलात, तरी सुद्धा तुम्हाला परिणाम जो आहे ना, तो सारखाच उपलब्ध होणार आहे. कसं आहे की कर्म आणि ज्ञान ह्या दोन जेव्हा वेगळ्या असतात ना गोष्टी, तेव्हा त्या कर्मामध्ये सिद्धी नाही प्राप्त होत. म्हणजे सिद्धी म्हणण्यापेक्षा त्या कर्माचा जो अपेक्षित परिणाम आहे किंवा जो समष्टीच्या कल्याणासाठी परिणाम आहे, तो परिणाम साधत नाही. तसं नको व्हायला. आपण आणखीन किशोरजी आपले जे बंधू आहेत ते काय म्हणतात बघू आणि शेवटी ज्ञानेश्वर काय म्हणतात ते पण बघू आणि मग त्याच्याबद्दल आपण थोडंसं चिंतन करूया. तर किशोरजींशी मी आत्ता बोलत होतो थोड्या वेळापूर्वी, तर ते मला म्हटले की त्यांचे जे सगळे श्लोक आहेत ना, ते सगळे श्लोक
काही काही मिसिंग होते बघा. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं ना, की एखाद 2 श्लोक मिसिंग आहेत असं आपल्याला दिसलं होतं. आता बघा ह्या 5व्या अध्यायामधला जो 4था श्लोक आहे, तुम्हाला ह्यांचं दिसत असेल असं मी आशा करतो. 1 मिनिट थांबा. मी स्टॉप शेअर करूया. लेट मी शेअर स्क्रीन. मुक्तबद्ध, मुक्तछंद. बघा, मुक्तछंदामध्ये काय म्हणतात, की सांख्य कर्मयोगाची फलनिष्पत्ती अज्ञानी जन भिन्न मानिती, ज्ञानी जन तसे न म्हणती, एक अनुसरावा दोन्ही फळती. म्हणजे हे 2 वेगळे आहेत असे फक्त मूढ लोक म्हणतात. ज्ञानी लोक जे आहेत ते 2 वेगळे आहेत असं म्हणतच नाही. ते म्हणतात, की ते दोन्ही एकच आहे. तुम्ही त्यातला एक कुठलाही जरी अनुसरला तरी सुद्धा तुम्हाला दोन्हींची फळं मिळतील. म्हणजे आपण मागच्या वेळेस काय म्हटलं होतं, की कर्म आणि संन्यास, कर्मयोग आणि संन्यास या दोन्ही गोष्टी एकरूपच आहेत. या वेगळ्या नाही आहेत, असं आपण म्हटलं होतं ना. तर तुम्ही जर कर्ताभाव टाकून कर्मफलाची आसक्ती न ठेवता जर कर्म केलं, म्हणजे कर्मयोग केला, तर तुम्ही कर्म करता आहात असं तुम्हाला वाटणारच नाही. आणि संन्यास म्हणजे काय, की तुम्ही कर्म करताना दिसणार नाही, परंतु तुमच्या केवळ असण्यामुळे कर्म घडतील. म्हणजे काय होईल, की कर्माचं जे फळ आहे, ते तर प्राप्त होईलच. दोन्हींमुळे होऊ शकतं हे. म्हणून आपण म्हटलं होतं, की कर्म आणि कर्मसन्यास म्हणजे कर्मयोग आणि कर्मसन्यास एकच आहे. आता बघा या 5व्या अध्यायामध्ये 1 मिनिट. मगाशी त्यांच्याशी बोलत असताना हे सगळे पानं इकडून-तिकडे नेले. त्यामुळे मला पुन्हा एकदा जायला लागतंय. 5व्या अध्यायामध्ये जाऊ आपण. तर 5व्या अध्यायामध्ये ना 3ऱ्या श्लोकानंतर त्यांनी सरळ 6वा श्लोक घेतलाय. म्हणजे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं ना, की जयासी नसे आवडी ती कशाची, तशीची नसे नावडी ही कशाची, तया जाण संन्यासीची, पार्थ नित्य नसे द्वैत बंधातुनी मुक्त सत्य. हा 3रा श्लोक बघितला. नंतर 4 आणि 5 इथे मिसिंग आहेत. तर मला ते म्हटले, की असं असू शकतं, की 4, 5, 6 किंवा 5 नंतर 3, 4, 5, 6 याच्यामध्ये तोच विचार पुन्हा-पुन्हा वेगवेगळ्या अर्थाने आलेला आहे किंवा वेगवेगळ्या शब्दांमध्ये आलेला आहे. त्यामुळे त्यांनी मग सगळ्यांचे ट्रान्सलेशन्स नाही केले आहेत. परंतु त्याच्यामुळे अर्थभंग नाही होत आहे. द एसेन्स इज नॉट लॉस्ट. आपल्याला एसेन्स समजून घेण्यामध्ये जास्त रस आहे. त्यामुळे समजा एखादा श्लोक इथे मिसिंग असला, तर आपण त्याची काळजी करायची काही गरज नाही. तर आपण 4था श्लोक इथला नाही घेऊ, कारण की आपण मुक्त छंदामध्ये बघितला ना 4था श्लोक आता, की सांख्य आणि कर्मयोगाची फलनिष्पत्ती एकच आहे. अज्ञानी जन फक्त त्यांना भिन्न मानतात. परंतु जे ज्ञानी लोक आहेत ते नाही म्हणत. ते म्हणतात, की एक तुम्ही कुठलातरी अनुसरा, तुम्हाला दोन्हींचं फळ मिळेल. म्हणजे कर्मयोग केला तरी तेच होईल आणि संन्यास म्हणजे जाणीवपूर्वक जर झाला, तर तेच फळ दिसेल आपल्याला. ठीक आहे ना? तर ज्ञानदेव महाराज काय म्हणतात बघूया. परी जे पुरते अज्ञानी ते न जाणती नीटपणी सांख्य कर्म योगा मनी की वैशिष्ट्य काय यांचे. हं? परी जे पुरते अज्ञानी, जे अज्ञानी लोक आहेत ते न जाणती नीटपणी, त्यांना नीटपणे कळत नाहीये सांख्य कर्म योगा मनी. ते सांख्य योग कर्मा मनी यांना वेगळं वेगळं मानतात, की वैशिष्ट्य काय आहे यांचे. हं? की वैशिष्ट्य काय आहे यांचे. ते अज्ञानी म्हणून सहज यांना मानिती भिन्न, परी का दोन दीपातून प्रकाश पडे वेगळाला. किती चांगलं सांगितलं ना, की सांख्य आणि योग आणि कर्म हे सगळे वेगवेगळे बल्ब्स आहेत. दिसायला ते बल्ब्स वेगळे दिसतात, परंतु त्यातनं जो प्रकाश पडतो तो प्रकाश काय वेगळा आहे का? तो प्रकाश तर सारखाच आहे. तर हे कळायला पाहिजे. हे जर आपण आतून समजलो, तर काय करू, की आपल्याला जे सोयीचं वाटतंय, आपल्या नैसर्गिक वृत्तीला जे जास्त सोयीस्कर आहे, ते आपण करू. ते सहजपणे करू. ते ईश्वराच्या चरणी अर्पण करण्याच्या भावनेतनं करू आणि मग त्यातनं नामानिराळ्या राहू, की हां, हे होतंय किंवा हे केलं जातंय. हे मी करतोय ही माझी भावना नाही. म्हणजे आत्ता हा जो आपला ज्ञानयज्ञ सुरू आहे असं म्हणायला पाहिजे ना. हा ज्ञानयज्ञ जो आहे तो यज्ञ करणारा मी नाहीये. हा होतोय. कसं आहे, की आपल्याला ज्या गोष्टींमध्ये रस असतो ना, त्या गोष्टी आपल्याकडनं नकळत सहज घडतात. तर सहजपणे जे आपल्याला करता येतं ना आणि ज्याच्यामध्ये आनंद व्यक्त होतोय, आनंद प्रगट होतोय, ते करावं माणसाने. आणि त्याच्यातनं जर
अर्थप्राप्ती झाली तर तो ईश्वराचा प्रसाद समजावा, असं आहे. यातील कोणताही ज्यांनी एक आचरिला निष्ठेनी आणि त्या अनुभव बळानी दर्शन घेतले तत्वांचे, म्हणजे कर्मयोग किंवा ज्ञानयोग किंवा कर्म, योग, ज्ञान या सगळ्या मार्गांपैकी एक जरी आचरला निष्ठेने आणि त्याचा जर अनुभव आला आतून, तर त्या अनुभव बळाने तत्वदर्शन होईल ना. तर तसं तत्वदर्शन तुम्ही या तीनपैकी कुठल्याही मार्गाने घेऊ शकता. हं? ते सांख्ययोग, कर्मयोग हे दोन्हीही विभाग भिन्न न पाहता एक अंग ऐक्य भावाने मानिती. जे ज्ञानी लोक आहेत ते सांख्य आणि योग. सांख्य या शब्दाचा अर्थ काय? सांख्य संख्यावरून आलेलं आहे ना. बेसिकली अनालिटिकल, म्हणजे विश्लेषणात्मक आहे. सांख्ययोग जो आहे तो विश्लेषणात्मक आहे, की सगळ्या गोष्टींचं विश्लेषण विश्लेषण विश्लेषण. सांख्यामध्ये काय माहिती आहे का? पण सांख्यामध्ये भर जो आहे हा अनात्म ज्ञानावर आहे, आत्मज्ञानावर तेवढा नाही. म्हणजे द वे आय अंडरस्टँड इट, म्हणजे मी कदाचित चुकीचं बोलत असेल, किंवा आपण हा विचार करू की सांख्य, समजा आपण म्हटलं की सांख्य म्हणजे कुठलंही ज्ञान, आपल्या व्यतिरिक्त ज्या वस्तू आहेत त्याचं ज्ञान किंवा स्वतःबद्दलचं ज्ञान, दोन्हींना आपण समजा सांख्य म्हटलं. म्हणजे अर्थात मला काय वाटतं की गीतेमध्ये किंवा भगवंताच्या मनामध्ये सांख्य या शब्दाचा अर्थ, तुम्ही या सांख्याचा किंवा अनालिटिकल प्रोसेसचा उपयोग करा. जसं आता आपण अमेरिकेमध्ये मी शिकलोय किंवा आपल्यापैकी अनेक जण शिकले आहेत. आपण काय शिकलो? की कुठल्याही गोष्टीचा अनालिसिस करा व्यवस्थित. म्हणजे विश्लेषण करा. समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये समजा कुठे काही त्रुटी असतील तर त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्या दूर करण्याचा प्रयत्न करा. सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. सत्य काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा. तर ही वैज्ञानिक शोधाची प्रक्रिया आहे. सो दिस इज द प्रोसेस ऑफ सायंटिफिक इन्क्वायरी. वैज्ञानिक सत्य शोधनाची ही जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया जर आपण व्यवस्थित पाळली, तर आपल्याला ज्या गोष्टीचं ज्ञान करून घ्यायचं त्या गोष्टीचं ज्ञान होईल. सो द प्रोसेस इज इम्पॉर्टंट. व्हॉट यू आर ट्राइंग टू फाइंड आउट इज नॉट इम्पॉर्टंट. इन द सायंटिफिक प्रोसेस तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान त्या सेम प्रोसेसने होऊ शकतं. कुठल्या गोष्टीचं ज्ञान? फक्त आपल्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी त्यांचं ज्ञान. आपल्या स्वतःबद्दलचं ज्ञान तसं नाही होऊ शकत. म्हणजे आपल्या स्वतःबद्दलचं ज्ञान जे आहे ना, जसं आपल्याला ते ज्ञान होतं तसं नाही होणार. आणि आपण प्रोसेस वापरू शकतो. सायंटिफिक प्रोसेस जो आहे ना, वैज्ञानिक दृष्टिकोन आपला जो आहे, किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण जेव्हा सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तशा प्रकारचं सत्य आपल्याला स्वतःबद्दलचं जर जाणून घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी जो विश्लेषणात्मक मार्ग आहे, तो आचरायला काही हरकत नाही आहे. विश्लेषण आपण करू शकतो. पण विश्लेषण केल्यानंतर हे लक्षात येतं, की मी जो आहे म्हणजे खरा मी, तो इंद्रिय, मन आणि बुद्धी या तिन्हींच्या पलीकडला विषय आहे. या तिन्हींमुळे ना आपल्याला अनात्म वस्तूंबद्दल कळू शकतं. परंतु आत्मस्वरूपाबद्दल ह्यांच्यामुळे कळू शकत नाही. तर ही जी उपकरणं आहेत, त्या उपकरणांचा वापर करून आपल्याला हे समजायचंय, की आत्मस्वरूप जे आहे, ते अनात्म स्वरूप नाहीये. म्हणजे अनात्म म्हणून आपल्याला जे काही कळतंय, अनात्म म्हणजे काय? अदर दॅन मायसेल्फ. माझ्या व्यतिरिक्त जे काही आहे असं मला वाटतं ते म्हणजे अनात्म. द अदर. तर अनात्म जे आहे, ते आत्म नाहीये. एवढं जरी कळलं ना, तर मग काय होईल? की मग आपण ते डिस्कार्ड करू. एक-एक, एक-एक करत त्याचं आपण निगेशन करत जाऊ. तिरस्कार नाही करू, पण त्याला आपण म्हणू की नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, ते नाही. आणि मग सगळं जेव्हा आपण डिस्कार्ड करतो, की हे नाही येते, हे नाही येते, हे नाही येते, हे नाही येते. मग जे उरेल ते मी आहे. म्हणजे सगळ्या अनात्म वस्तूंचा जेव्हा त्याग होतो, तेव्हा जे उरतं ते आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाचं दर्शन किंवा आत्मस्वरूपाचं ज्ञान म्हणजे काय?
की अनात्म वस्तूचं चिंतन जर आपण थांबवलं, अनात्म वस्तूचा त्याग जर केला, तर जे उरेल ते आत्मस्वरूप आहे. कारण की आत्मस्वरूपाच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच आहे ना. म्हणजे अनात्म वस्तूची देखील किंवा अनात्म जे काही आपण आहे असं मानतो, द अदर, त्याचं दर्शन आपल्याला कुठे होतंय? त्याचं दर्शन म्हणजे त्याचा अनुभव कुठे होतोय? त्याचा अनुभव आपल्याला आपल्या हातच होतो ना. हे आपल्याला काय होतंय? आपल्याला फक्त आपल्या आत्म्याचा जो अनुभव येतोय, तोच होतोय. ते शिरीष आपले बंधू आपल्याला विचारतायत, की दादा ह्याचं उदाहरण द्या काहीतरी. उदाहरण काय आत्ता जे आपल्या समोर सुरू आहे तेच बघूया ना आपण. आपल्या समोर काय सुरू आहे? आपल्या समोर एक स्क्रीन आहे. त्या स्क्रीनवर आपल्याला एक चित्र दिसतंय. पण त्याचा अनुभव कुठे होतोय? अनुभव आपल्याला आपल्या आतमध्ये होतो ना. हे सगळ्या जगाचं जे दर्शन आहे, सगळ्या अनात्म वस्तूंचं, ज्याला आपण अनात्म म्हणून मानलेलं आहे, ज्याला आपण ॲज दी अदर असं मानलेलं आहे, त्या सगळ्यांचं दर्शन किंवा त्या सगळ्यांचा अनुभव आपल्याला आपल्या आतमध्ये होतोय. कसा होतोय? त्याच्या प्रतिबिंबाच्या रूपाने. तसा आहे. तर समीर सुपणेकर आपले जे बंधू आहेत, त्यांनी हात वर केलेला आहे. त्यामुळे आपण अनम्यूट करा स्वतःला आणि बोला. नाईस टू सी यू. तब्येत ठीक नाही वाटतं? हा. हो. हां, बोला. हवा इतकी भयानक आहे. जरी आजारी काही हरकत नाही. इतकं सगळं होत असून देखील आपण या कार्यक्रमाला आले आहात आणि हो. बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे गो अहेड. तर दिवस पण शुभ आहे, आनंदाचा. ओके. थोडं मायक्रोफोन जवळ घेऊन म्हणजे बोल समीर, म्हणजे मग आपल्या सगळ्यांना ऐकू येईल व्यवस्थित. मला ज्या लेवलचा प्रश्न आहे तर ते सांख्ययोग आणि दुसऱ्या होतं कर्मयोग, त्याच्यामध्ये बसेल का नाही माहित नाही. एक साधारण 20-25 वर्षापूर्वी आमच्यामध्ये म्हणजे असं जनरल भारतामध्ये 12वी किंवा इंजिनिअरिंग झालं की GRE, TOEFL, SAT येऊन लगेच कसंही करून अमेरिकाला जायचं आणि तिथं MS करायचं आणि नोकरी मिळवायची चांगली. ते सिस्टम मायक्रोसॉफ्ट. तेव्हा ते तशी प्रथा होती. आता पण आहे, पण तेव्हा खूप जास्त. आणि जे नाही जाऊ शकले त्यांना असं मानलं जायचं की ते म्हणजे फेल्युअर आहे आयुष्यात. ते भारतातच होईल. जे 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 कोण बाबा भेटायचे त्यांना, माझा मुलगा अमेरिकेला गेला, माझा मुलगा ते तेव्हा तुम्हाला माहिती आहे तेव्हा एवढं काढ. आताही आहे पण कमी आहे. तर मी भारतामध्ये राहिलो, मला जाऊ शकलो नाही, माझे काही रेट कमी होते. ठीक आहे, तेवढे इंटेलिजंट नाहीये. पण आता तुम्ही एवढे उच्च शिक्षित आहात, एवढं तुम्ही अचीव्ह केलंय आणि ते इतकं अचीव्ह केलंय की ते अमेरिकन सरकारने तुम्हाला निमंत्रण दिलं की या आणि आमच्या देशामध्ये काम करा. आणि तिथे तुम्ही जाऊन नॅचरल लिव्हिंग किंवा नॅचरल काय म्हणतात ते निसर्ग आहार वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही त्याला हे देताय. मग मी काय गेलंच पाहिजे होतं का अमेरिकेला? आणि तेव्हा बाबाला खूप वाईट वाटत होतं की मी जाऊ नाही शकलो. सगळे नातेवाईकचे सगळे मुलं अमेरिकेला, आजूबाजूचे सगळे मुलं अमेरिकेला, सगळे मित्र सगळे अमेरिकेला. मी तेवढं आपल्या इथंच असेल माझ्या 3चा पाढा माझा येत असेल, 8चा पाढा नसेल येत, मी काय थोडी जमून. तर याच्यामध्ये वाईट कशाला वाटून भारतामध्ये राहूनही मी काही ना काही करू शकतो. चांगला प्रश्न आहे हा. आय थिंक माझ्या लक्षात आला. मी थोडासा प्रश्न रिपीट करतो, म्हणजे मग लोकांना पण लक्षात येईल की एक्झॅक्टली काय प्रश्न विचारला नाही गेला. नाही, असं काय मिळवलं असतं मी अमेरिकेला? उगाचच डोक्याला टेन्शन घेऊन त्या आई म्हणेला एकटं सोडलं असतं, त्याचं त्याचं कोणी बघितलं असतं. ठीक आहे ना, आपण उलट त्याच्याबद्दल करू थोडंसं चिंतन. आय थिंक आय अंडरस्टूड युअर क्वेश्चन. जे आणि आपले अमेरिकेला आणखीन एक जाऊन जे बंधू इथे आलेले आहेत. ते खूप मिळवतात, ते भारतामध्ये राहून जे कमी सुख असेल प्रमाण कमी असेल, अगदी 1% असेल, 2% असेल, एवढं नसेल. पण त्यात काय वाईट आहे? ते हा जो श्लोक आहे तो त्याच्यामध्ये बसतो.
ठीक आहे ना. तेव्हा ऑल ते राईट. तर एक्झाम्पल बघतो. मला आय एम होपिंग की आपले हे जे बंधू आहेत इथे, शिरीष कुलकर्णी म्हणून, त्यांना पण हा प्रश्न ऐकू आला असेल आणि त्यांनी हात वर केला होता. तर आय थिंक ही हॅज सम व्ह्यूज ऑन दिस, कारण की ह्या विषयावर आमचं कालच बोलणं झालंय. त्यामुळे समीर नाही, शिरीष, इफ यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड स्टार्ट युअर व्हिडिओ अँड शेअर युअर व्ह्यूज. गो हेड. Sure. Why not? Definitely. समीरजी, फर्स्ट थिंग ना, असं काय अमेरिकेला मला तर काय वाटत नाही, कारण मी ह्याच्यातनं गेलोय. तुम्ही जे फील करताय ना, आय हॅव बीन थ्रू दिस टाईप ऑफ थिंग्स. आणि 12वी नंतर MS करायचं आणि मग अमेरिकेला जायचं वय, तो सगळं काही नाहीये. जर इफ यू स्टील वॉन्ट टू डू इट, यू कॅन स्टील डू इट, अँड द पाथ इज ओपन. काही इनफॅक्ट फॉर एव्हरीबडी. बिलीव्ह मी, हे काल आम्ही दादांशी हेच डिस्कशन आय मीन, लुक ॲट द टायमिंग, अँड वी वर डेस्टिन्ड टू मीट ऑल ऑफ अस टू शेअर अवर व्ह्यूज अँड थॉट्स. Me, I am currently, I mean, I should not be boasting about I mean, it's not about boasting, but माझा आता 16 years of full-time work experience आहे into R&D, IT sector. आणि now I have taken a step to do my master's, MS. आणि I mean, I should thank Lord Vithoba for that. I mean, it's all driven by him, but still, I had that in my mind somewhere in the corner since I've been having this since 12 years now, and it has got realized after 12 years. So I would say, मला काय वाटतं की I mean, have some belief in the plan of providence is something which is there in your mind. Just have patience and wait is what I feel. आणि कारण ह्या गोष्टी माझ्यासोबत झालेत. आणि ज्या गोष्टी सर तुम्हाला वाटतात 12वी नंतर ना किती त्रास होतो अमेरिकेला यायचा, ह्याची कल्पना ज्यांनी केलंय त्यांनाच माहिती आहे की ते GRE, TOEFL, ते इट्स व्हेरी पेनफुल थिंग, आणि यू हॅव टू स्पेंड मनी अँड टाइम बोथ. अँड लकीली मला आता या गोष्टी माझ्या एक्सपिरियन्समुळं ह्या गोष्टी कराव्या लागल्या नाहीत. मला ऍडमिशन खूप इझिली मिळून गेली, तो भाग वेगळा. पण हे जे आहे की अमेरिकेला आलं तर फेलियर, नाही गेलो तर फेलियर आहे, सगळे मित्र, मलाही हे सेम फिलिंग होतं अगदी. माझे सगळे मित्र अमेरिकेत येऊन 12-13 वर्ष झालेत. आणि इनफॅक्ट मीही आलो इकडे, पण उशीर आलो, पण दॅट्स ओके. पण दॅट वॉज देअर समवेअर इन माय माइंड की बाबा आपण हे केलंय, तर जस्ट फॉलो दॅट, कीप दॅट ड्रीम लाईफ, देन probably if it is there in our karmas are aligned, ते होईल असं मला वाटतं. तर आपण एक ह्याच्याबद्दल थोडंसं करूया मला चिंतन. आय सांगायचं थिंक होतं. दोघांचे व्ह्यूज आता मी ऐकलेत. तर समीर, आपले बंधू जे आहेत, त्यांचं असं म्हणणं होतं की, मंदाताई आपण अनम्यूट केलं, आपल्याला काही बोलायचं का? मंदाताई, काही बोलायचंय का आपल्याला? बरं, हरकत नाही, मी बोलतो पुन्हा. आपण 2 इथे व्ह्यूज ऐकले, दोघांची मतं ऐकलीत. एक आपले बंधू आहेत समीर सुपणेकर, त्यांनी आपल्याला एक विचार दिला की जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर त्यांचे सगळे मित्र जेव्हा अमेरिकेत जायचे, तेव्हा त्यांच्या वडिलांना त्यांचे मित्र विचारायचे की, अरे तुमचा मुलगा अमेरिकेला नाही गेला का? आमचा मुलगा तर अमेरिकेला गेला, आणखीन इकडे गेला, तिकडे गेला. तर अमेरिकेला न जाणं शिकायला किंवा मास्टर्स करायला, PhD करायला वगैरे म्हणजे फेल्युअर, म्हणजे आपण अपयशी ठरलेलो आहेत, अशा प्रकारची एक न्यूनगंडाची भावना आपल्यामध्ये होती. तर माझी तुम्हाला स्वतःची जी कहाणी ती सांगतो, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरनं, आणि मग त्याच्यावरनं आपण काय शिकलो हे पण, म्हणजे मी काय शिकलो हे पण सांगतो. म्हणजे मग तुम्हाला या सगळ्या कथेचा जो सारांश आहे तो कळेल. म्हणजे आपण ह्याच्याशी, म्हणजे हे आपण आता जे शिकलो ना, सांख्य आणि योग, त्याच्याशी आपण ते जुळवण्याचा प्रयत्न करू. आपण काय जाहिरात करतो आपल्या कार्यक्रमाची की गीतेतले जे सिद्धांत आहेत ते आपल्या दैनंदिन जीवनाच्या अनुभवाशी आपण पडताळून जर बघितले तर आपल्याला असं लक्षात येतं की आपलं दैनंदिन जीवन हे याच्यावरच आधारित आहे. म्हणजे गीतेचे सिद्धांत आपण आपल्या जीवनातल्या दैनंदिन साध्या सुध्या ऑर्डिनरी एक्सपिरियन्सेस आपण जे म्हणू ना, साधारण जे सगळ्यांचे अनुभव आहेत रोजचे, त्या अनुभवांमधून देखील आपल्याला गीतेचे सिद्धांत समजू शकतात.
अशी आपण जाहिरात करतो. तर आता यू हॅव टू लिव्ह अकॉर्डिंग टू व्हॉट यू हॅव ॲडव्हर्टाइज्ड, आहे का? नाहीतर मग लोक म्हणतील की अरे तुम्ही ॲडव्हर्टाइज काहीतरी दुसरंच केलं आणि दुसरं काहीतरी सांगताय. असं नाही आहे. तर कसं आहे पहा, की जेव्हा मी बी-टेकच्या शेवटच्या वर्षाला होतो, तेव्हा मला अमेरिकेला येऊन एम-एस करायचं असतं वगैरे हे माहितीच नव्हतं. माझ्या वर्गातले 2-3 मुलं अप्लाय करत होते असं मला कोणीतरी सांगितलं. तर म्हटलं, "अरे यार, ही तर चांगली आयडिया आहे, की आपल्याला जर अमेरिकेला जाता आलं तर धिस विल बी अ नाईस वे टू गो टू अमेरिका आणि एक्सप्लोर द वर्ल्ड." शिक्षणाच्या कारणाने आपण जाऊ शकतो. हे शिक्षणच करायचं त्याच्यापेक्षा ना दुसरा एक देश बघायला मिळेल, अशी एक मनामध्ये भावना होती. आणि तेव्हा अमेरिकेबद्दल कल्पना काय होती माहिती आहे का? की आपण जे सिनेमांमध्ये वगैरे बघतो ना, जेम्स बॉन्डचे सिनेमे, इकडले सिनेमे, तिकडले सिनेमे, त्या सिनेमांमध्ये जे आपल्याला सगळं दिसतं, तशी अमेरिका असेल असं वाटलं होतं. तो पण भ्रमनिरास नंतर झाला आणि नंतर लक्षात आलं की नाही, नाही, अमेरिका तर जसे सगळे लोक आपल्या देशात राहतात, तसेच इतरही देशांमध्ये राहतात. सगळे लोक सगळीकडे सारखेच आहेत. देश म्हणजे वातावरण कदाचित वेगळं असू शकतं. म्हणजे जसं आता आपल्या भारतामध्ये सुद्धा वातावरण वेगळं आहे ना. मुंबईमधलं वातावरण वेगळं आहे आणि आपण हिमालयात गेलो तर वातावरण वेगळं आहे. तर ते असू शकतं. परंतु लोक जे आहेत किंवा मनुष्य स्वभाव जो आहे तो सगळीकडे सारखा आहे. हे लक्षात आलं. तर ते तर अर्थात मी तुम्हाला माझा जो अनुभव आहे तो सांगितला. परंतु ज्या घटना घडल्या, त्या कशा घडल्या आणि त्याच्यावरनं मी काय शिकलो ते सांगतो आता. तर ह्या आमच्या वर्गातल्या मुलांना काहीतरी एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळाली किंवा त्यांनी इथे अप्लाय केला, तिथे अप्लाय केलं वगैरे अशा प्रकारचं मी ऐकत होतो. तर म्हटलं की मग आपणही ते करायला पाहिजे. म्हणून मी ते केलं आणि मी मोजून 4 वेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये अप्लाय केलं. त्यापैकी एका युनिव्हर्सिटीमध्ये मला ॲडमिशन मिळाली. परंतु फायनान्शियल एड नाही मिळाली. म्हणजे शिष्यवृत्ती आपण जी म्हणू, ती नाही मिळाली. तर मग आम्हाला माझ्या मनामध्ये होतं की जावं. तर आमच्या वडिलांनी पण म्हटलं की "ठीक आहे, हा गेला तर चांगला आहे आणि जाऊ शकतो म्हणजे आपल्याला तिथे शिकता येईल किंवा काय वगैरे सगळं ठीक होतं." तर आम्ही एका बँकेत जाऊन कर्ज काढलं. ते कर्ज मंजूर पण झालं आणि मग हे सगळं झाल्यानंतर माझ्याकडे तो I-20 आला इथल्या युनिव्हर्सिटीचा आणि मग मी तो I-20 घेऊन एम्बसीमध्ये जायचं, कॉन्सुलेटमध्ये मुंबईला. त्याच्यावर आपल्या पासपोर्टवर व्हिसा स्टॅम्प करायचा आणि जायचं, असा विचार होता मनामध्ये. तर हे सगळं करून मी आपल्या बॅगा वगैरे पॅक करून विमानाने गेलो नागपूरहून मुंबईला आणि मग मुंबईमध्ये अमेरिकेतल्या कॉन्सुलेटमध्ये जाऊन अर्ज केला. I-20 घेऊन गेलो होतो. तर व्हिसा रिजेक्ट झाला. ही 1981 मधली गोष्ट करतो मी. तर ही गोष्ट होती एका शुक्रवारची. म्हणजे मला असं वाटतं गुरुवारच्या विमानाने गेलो मुंबईला किंवा शुक्रवारीच गेलो असेल कदाचित आणि त्याच दिवशी जाऊन अर्ज भरला तिथे व्हिसासाठी. तर त्या दिवशी रिजेक्ट झाला. तुम्हाला व्हिसा नाही मिळणार म्हटले. मग मी घरी परत आलो. माझ्या वडिलांना फोन केला. माझे वडील म्हटले, की "ठीक आहे, मी येतो तिथे तुझ्यासोबत. मग आपण सोमवारी परत जाऊ." मग वडील आले माझ्यासोबत. मग मी आणि माझे वडील दोघंही एम्बसीमध्ये गेलो, त्या कॉन्सुलेटमध्ये आणि त्यांचा महत्त्वाचा प्रश्न काय होता, की तुम्ही इतकं कर्ज घेऊन भारतातून अमेरिकेत शिकायला जात आहात, तर तुम्ही तिथून परत नाही येणार. तुम्ही अमेरिकेतच राहाल आणि कारण की तुम्हाला ते कर्ज फेडायचं आहे. पण आमची अशी इच्छा आहे, की तुम्ही तिथे येऊन शिका, तुमचे पैसे खर्च करा, तुमची फी तुमच्या अमेरिकन युनिव्हर्सिटीला द्या आणि मग ते सगळं शिक्षण झालं, की मग तुम्ही परत जा. असं व्हिसा देणाऱ्या माणसाचं एक प्रकारचं काय म्हणता येईल, की मनस्थिती होती त्याची. तर माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं म्हणे, की "नाही, अमेरिकेत माझा मुलगा राहणं शक्यच नाही," म्हणे. "तो तर ज्या दिवशी त्याचं संपेल त्या दिवशी तो परत येईल. मी खात्री देतो," म्हणे, "तुम्हाला." म्हणजे अमेरिका काय राहण्यासारखा देश आहे का वगैरे अशा प्रकारचं अशा टोनमध्ये. माझ्या मनात देखील अमेरिकेत राहण्याची अशी काही इच्छा नव्हती. ओके. तेव्हा खरंच नव्हती म्हणजे आणि मी म्हटलं, "ठीक आहे." तर तरीसुद्धा तो व्हिसा रिजेक्ट झाला. मग मला असं वाटलं, की कदाचित आपण जरा जास्तच पुश केलं, आपल्या वडिलांना पण आणलं. तर तेव्हा तसं अलाउड होतं, की म्हणजे तुम्ही आणि तुमचे वडील दोघंही आतमध्ये जाऊ शकायचे. वडील तुमची वकिली करू शकायचे वगैरे अशा प्रकारचे अ, तेव्हा होती म्हणजे सुविधा. आता नाहीये तशी. आता मला असं वाटतं तुम्ही जर जाणार असाल तर तुम्हाला एकट्यालाच आत जावं लागेल. म्हणजे फार तर फार एखादा कोणीतरी इंटरप्रेटर येईल, पण तुमचा वकील नाही ना तुमच्यासोबत. माझ्यासोबत माझे वडील माझी वकिली करायला म्हणून आलेत, राइट? मग त्याच्यानंतर स्टॅम्प आला, की मग आणि त्यांनी सांगितलं, की आता तुम्ही इमिडिएटली तर काही अप्लाय करू शकत नाही. मग काय करायचं आता?
आता तुम्हाला व्हिसा जर नाही मिळाला तर तुम्ही भारतातनं बाहेरच नाही जाऊ शकत ना. पासपोर्ट तर होता ठीक आहे, पण अमेरिकेत तुम्हाला येऊ कोण देणार व्हिसा नाही येतं. म्हणून मग आपलं मान खाली घालून दुःखी चेहऱ्यानी विमानातनं 2 मोठ्या बॅगा भरून गेलेला मुलगा 19 वर्षाचा सेकंड क्लासनी परत आला नागपूरला मुंबईहून. त्याच्यानंतर सगळ्या लोकांनी विचारलं, अरे तू तर अमेरिकेला जाणार होता ना, त्याचं काय झालं? तर विचार करा की 19 वर्षाच्या मुलाला काय वाटलं असेल तेव्हा. म्हणजे इतकी नामुष्की, पण ते दुःख त्यांनी पचवलं. मग काय करायचं आता? आता एमटेक करूया. कारण की बाकी तर काही प्रयत्न केलाच नव्हता ना कुठल्या नोकरीसाठी, इकडे-तिकडे काहीच नव्हतं केलं. बीटेक झालेलं होतं, फर्स्ट क्लासमध्ये होतो. मग एमटेकसाठी अप्लाय केलं, तर तिथे नागपूर युनिव्हर्सिटीमध्येच एमटेक करायला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली. आणि तेव्हा एमटेकला त्याच्या आधीच्या वर्षापर्यंत ना दर महिन्याला ₹400 स्कॉलरशिप मिळायची, ₹400. आणि त्या वर्षापासून म्हणजे मी जेव्हा एमटेक सुरू केलं त्या वर्षीपासून 400 ची एकदम 600 झाली. तर माझा पगार पहिल्या महिन्यापासून ₹600 महिना होता. फक्त शिकण्यासाठी. भारत सरकारने मला दिलेला. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनची जी फेलोशिप असते ना, ती होती. तर जे सगळे लोक एमटेक करतात, ज्यांना फर्स्ट क्लास असतो, ज्यांना ॲडमिशन मिळते, त्यांना सगळ्यांना तेव्हा ₹600 मिळायचे. आता कदाचित ती 30,000-32,000 महिना झाली किंवा 24,000 की ₹28,000 व्हॉटएव्हर. सम फॅन्टास्टिक अमाउंट. स्कॉलरशिप एवढी होती. तर तेव्हा ते ₹600 म्हणजे खूप होते. माझ्या वडिलांचा पगार तेव्हा किती होता मला माहीत नाही. परंतु ₹600 खूप होते. कारण की तेव्हा ₹15 लिटर पेट्रोल होतं. आणि माझ्याजवळ एक स्कूटर होती. तर त्या स्कूटरमध्ये मी महिन्याभरात 5 लिटर पेट्रोलमध्ये एकदा जर त्या पेट्रोलची टाकी भरली पूर्णपणे, तर ती महिनाभर चालायची मला स्कूटर नागपुरात. इतकी माझी चैन होती. आणि बाकीचे उरलेले जे ₹525 असायचे त्याच्यामध्ये मग मी काय युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय कर, तर यांची फी भर, त्यांची फी भर किंवा कपडे शिव स्वतःसाठी वगैरे अशा प्रकारचं. कारण की घरी राहत होतो त्यामुळे मला खाण्यापिण्याचा काही खर्च नव्हता. तर अशा प्रकारे मी 2 वर्ष चैनीमध्ये काढली. त्याच्यामध्ये एमटेक होऊन गेलं. नंतर काय झालं, की शेवटच्या वर्षी आमची परीक्षा वेळेवर नाही होऊ शकली. आणि मला असं वाटतं एका कुठल्यातरी सेमेस्टरमध्ये पूर्णच्या पूर्ण वर्ग एक सेमेस्टर मागे राहिला. कारण की एक कुठलातरी एक विषय जो होता ना, त्या त्या परीक्षेमध्ये त्या सगळ्यांना आम्हाला एक्झाम घ्यायला लागली वगैरे अशा प्रकारचा काहीतरी एक प्रसंग घडला होता. त्यामुळे आम्हाला ज्या वर्षी पूर्ण संपायला पाहिजे, त्या वर्षी ते काही संपू नाही शकलं. त्यामुळे मग मला त्याच्यानंतर मग मी विचार केला, की आता एमटेक तर आपलं झालेलंच आहे, आपण पी करायला जाऊया. तर त्या काळामध्ये काय-काय घटना घडल्या सांगतो तुम्हाला, की एकतर ह्या 2 वर्षामध्ये मी ज्या व्यक्तीच्या हाताखाली काम केलं एमटेक, तर ते आमचे जे गुरु होते, त्यांचं नाव होतं डॉक्टर गिरडकर. आता ते नाही आहेत. तर त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली. आणि ते खरं तर ऋषी होते असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ते केमिकल इंजिनिअर तर होतेच होते, परंतु ते ज्ञानेश्वर महाराजांचे फार भक्त होते. आणि आमच्या कॉलेजमधून ते रिटायर जेव्हा झाले, त्याच्यानंतर आळंदीला जाऊन राहायचे वर्षातनं 6 महिने. आणि ते आध्यात्मिकच होते. त्यांनी व्ही-आर-एस जे म्हणतो ना आपण व्हॉलंटरी रिटायरमेंट तशा प्रकारची घेतली होती. म्हणजे स्वेच्छा निवृत्ती. आपला काळ येण्यापूर्वी आपण निवृत्त होतो त्याला म्हणतात स्वेच्छा निवृत्ती म्हणजे व्हॉलंटरी रिटायरमेंट. तर तशी घेऊन मग ते आध्यात्मिक मार्गामध्येच होते. त्याच्यानंतर शेवटपर्यंत अगदी म्हणजे गेल्या गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी ते गेले. तर तोपर्यंत ते आध्यात्मिक साधनेमध्येच राहिले. तर ते माझे गुरु होते. तर त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली. हा पैसा मिळाला. त्यानंतर अनुभव मिळाला. आणि नंतर हे एमटेक वेळेवर झालं नाही. त्याच्यामुळे मग मला 1 वर्ष आणखीन थांबावं लागलं अमेरिकेला येण्यासाठी, पी करण्यासाठी. तर त्या वर्षभरामध्ये मला माझ्या भाग्यामुळे नीरी म्हणून जी संस्था आहे भारतातली, नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे राष्ट्रीय जी पर्यावरण अभियांत्रिकी शोध संस्थान वगैरे जे आहे, अनुसंधान संस्थान, तिथे मला 1 वर्षासाठी स्कॉलरशिप मिळाली, फेलोशिप. तर ती का बरं मिळाली? त्याची पण एक कथा आहे. कारण की त्यांना त्यांच्या टेबल टेनिसच्या टीमसाठी एक कोणीतरी क्वालिफाईड माणूस पाहिजे होता. तर माझ्याजवळ
टेबल टेनिसच्या क्षेत्रामधला माझा खेळ बरा होता आणि क्वालिफिकेशन सगळ्यात चांगलं होतं, कारण की मी एमटेक ऑलमोस्ट संपत आलं होतं आणि बीटेक झालेलंच होतं. त्यामुळे त्या बेसिसवर मला तिथे फेलोशिप मिळाली. आणि मग मी आणि ज्यांनी मला तिथे रिक्रूट केलं त्यांच्या इथल्या टेबल टेनिस एका माझ्या मित्रांनीच, आम्ही दोघे जाऊन ऑल इंडिया लेव्हलवर जाऊन आय थिंक रनर्स अप वगैरे होतो. तर अशा प्रकारचं म्हणजे भाग्य जास्त माणसाचं, की कशामुळे तुम्ही काय होईल तुम्हाला काही सांगता येत नाही. तर 1 वर्ष मी निरीत काढलं. तर त्या दरम्यान नंतर माझे इथे जे अमेरिकेतले जे गुरु होते, ते आणि त्यांची पत्नी हे दोघे जण WHO च्या कुठल्यातरी कार्यक्रमाखाली अमेरिकेतून भारतात आले होते. आणि ते माझे जे इथले गुरु होते गाईड डॉक्टर रँडल म्हणून, ते नीरीमध्ये येऊन 2 वर्ष राहिले. 2 वर्ष नाही, 2 आठवडे. त्याच्यात त्यांचे अनेक लेक्चर्स वगैरे झाले आणि मग आम्ही ते ऐकायचो. तोपर्यंत मला त्यांच्या युनिव्हर्सिटीतनं ॲडमिशन मिळालेली होती. ते इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये ते हेड ऑफ द डिपार्टमेंट होते, व्हर्जिनिया टेकमध्ये. पण तिथे आल्यानंतर जेव्हा ते मला भेटले आणि त्यांनी माझं काम बघितलं किंवा नीरी हे संस्थान जे आहे ते बघितलं, तिथे इतक्या चांगल्या सगळ्या प्रयोगशाळा वगैरे होत्या आणि अनेक लोकांशी त्यांचं बोलणं वगैरे झालं, चर्चा झाली. मग त्यांना असं लक्षात आलं, की हा मुलगा तयार आहे, तर ह्याला आपण घेऊन जाऊ शकतो. तर ते जेव्हा परत आले अमेरिकेतनं, तेव्हा त्यांनी मला एक पत्र पाठवलं, की तुला आम्ही स्कॉलरशिप देणार आहे, तर तू आमच्या इथे ये शिकायला. तसं झालं. तर नंतर मग दुसऱ्या एका कुठल्यातरी युनिव्हर्सिटीमध्ये मला फेलोशिप मिळाली. ह्या दरम्यान आता बघा, पहिल्यांदा जेव्हा मी अप्लाय केलं होतं, तेव्हा माझ्याकडे स्कॉलरशिप नव्हती. पण आता मला 2 जागी मिळाली स्कॉलरशिप. तर मग मी ह्यांना सांगितलं आमच्या डॉक्टर रँडलना, की मला अशी-अशी स्कॉलरशिप मिळते, तर मी काय करायला पाहिजे? तर मग त्यांनी काय केलं, की त्यांनी मला एक पत्र पाठवलं, की स्कॉलरशिपच्या व्यतिरिक्त तुला आम्ही ट्युशन वेव्हर पण देऊ. म्हणजे तुझी ट्युशन पण आम्ही भरू. होपफुली धिस विल चेंज युअर ओपिनियन. म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे, आता हे जास्त चांगलं वाटतंय मला. तर म्हणून मग मी ह्या युनिव्हर्सिटीत अर्ज भरला व्हिसासाठी आणि मग मला तिथे व्हिसा मिळाला, विना सायाज मिळाला तेव्हा. नंतर इथे आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, की समजा स्कॉलरशिप न मिळता कर्ज काढून जर मी इथे आलो असतो शिकायला, तर मला इतका त्रास झाला असता, की शिक्षणात माझं मन नसतं लागलं आणि केवळ MS च्या भरोश्यावर तेव्हा मला नोकरी मिळाली असती किंवा नाही मला माहीत नाही. किंवा मी अमेरिकेत राहून तर तो पैसा परत करणं फार कठीण होतं. मला भारतात जाऊन सॉरी अमेरिकेत राहून तो सोपं पडलं असतं. परंतु मला अमेरिकेत तशी राहायची तेव्हा इच्छा नव्हती किंवा राहिलोही असतो मी. म्हणजे मग राहिलो असतं काय झालं असतं, की मी त्यांना जे सांगितलं होतं व्हिसा ऑफिसरला, की मला अमेरिकेत राहायचं नाहीये, ते खोटं पडलं असतं. नाही का? आणि भारतात जाऊन हे सगळे पैसे परत करतो बँकेला असं जर म्हटलं असतं, तर मग ते जास्त कठीण पडलं असतं. तर काय झालं, की आता जेव्हा ती घटना घडली, व्हिसा नाही मिळाला, मी परत गेलो, लोकांचे मला सगळे बोलणी ऐकायला लागली वगैरे. तो काळ म्हणजे माझ्यासाठी फार कठीण होता. मला तेव्हा फार वाईट वाटत होतं. पण जेव्हा 4 वर्षानंतर मी त्या सगळ्या घटनाक्रमाकडे बघितलं, तेव्हा मला असं लक्षात आलं, की देवाची आपल्यावर कृपा होती, की माझी इच्छा पूर्ण झाली नाही. कारण त्या परिस्थितीमध्ये मला फार जास्त त्रास झाला असता. परंतु आता मी PhD करताना आलो, तेव्हा माझ्याकडे स्कॉलरशिप होती. म्हणजे माझं जीवन खूपच म्हणजे खूपच चांगलं होतं. कारण की माझे जे खर्च होते ना, ते साधारण $250-300 महिना एवढे होते. खाणं-पिणं, राहणं सगळं धरून. आणि मला स्कॉलरशिप मिळायची 750 की 800 किंवा जास्तच त्याच्यापेक्षा आणि परत ट्युशन पण नव्हती. त्यामुळे माझे $400-500 असेच वाचायचे. त्याचं करायचं काय? मग मी जेव्हा मला शक्य असेल तेव्हा मी प्रवास करायचो आणि बघून यायचो हा देश कसा आहे. हे काम मी केलं. म्हणजे त्याच्यातनंही मी शिकलो पुष्कळशा गोष्टी. तर आता ह्या सगळ्या अनुभवावरून शिकायचं काय? शिकायचं हे आहे, की एकतर जोपर्यंत योग्य वेळ आलेली नसते, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये जे तुमच्या इच्छेप्रमाणे घडावं असं तुम्हाला वाटत असतं, ते घडत नाही. दुसरं असं असतं, की जे काही घडतं आपल्या जीवनामध्ये, ते आपल्यासाठी चांगलं असतं. तर हे केव्हा कळतं? जेव्हा आपण तिच्याकडे काही काळानंतर त्या घटनेकडे बघतो तेव्हा. तर ह्याच्यावरनं मी काय शिकलो, की जर आपली एखादी इच्छा पूर्ण नाही झाली, तर ती इच्छा पूर्ण न होण्यामध्येच आपलं कल्याण आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. अर्थात ते तेव्हा नाही कळत. जेव्हा ते होत असतं ना, तेव्हा नाही कळत. पण आता मी जर बघितलं, की ओव्हरऑल म्हणजे याचा समग्र दृष्टीने जर विचार केला, तर असं लक्षात येतं, की
इच्छा तेव्हा जी मनात होती ती पूर्ण नाही केली देवानी, ही देवानी आपल्यावर कृपा केली. आणि नंतर जेव्हा वेळ योग्य होती तेव्हा ती इच्छा पूर्ण झाली आणि तेव्हाच ती इच्छा पूर्ण होणं माझ्या कल्याणाचं होतं. आता ह्याच्यामध्ये आपले हे जे बंधू आहेत शिरीष, त्यांची कथा अशी आहे की तेव्हा त्यांनी एमटेक न करणं हे त्यांच्या दृष्टीने चांगलं होतं. तेव्हा जी काही नोकरी मिळाली असेल ती नोकरी केली. आता जी काही नोकरी गेल्या 2-3 वर्षामध्ये त्यांची नोकरी मस्कतला होती, ओमानमध्ये. आणि मग तिथल्याच कंपनीनी म्हणजे अमेरिकन कंपनीसाठीच मस्कतमध्ये नोकरी होती आणि मग तिथून अमेरिकेला त्याच कंपनीने ट्रान्सफर केला. आणि तीच कंपनी आता म्हणते की तुम्ही आता एमटेक करा, आम्ही तुम्हाला थोडं एवढं अनुदान देतो. आता ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते की आपल्याला कंपनीनी तिच्या खर्चाने, कंपनीच्या खर्चाने ओमानहून इथे न्यूजर्सीमध्ये आणून बसवलं. आणि न्यूजर्सीमध्ये आपल्या घराजवळ जी युनिव्हर्सिटी आहे तिथे आपल्याला ऍडमिशन मिळाली. तिथे आपल्याला MS करता येते. त्याच्यासाठी आपल्याला खर्च करायला लागत नाहीये. माझ्या खिशातले पैसेच जात नाही. माझं हे स्पष्ट मत आहे की आपल्या खिशातून पैसे खर्च करून भारतातून अमेरिकेमध्ये येऊन MS करण्यामध्ये अजिबात स्वारस्य असायला नको कोणाला. इट इज नॉट वर्थ इट. कारण की आपल्या खिशातले पैसे खर्च करून आपण कशाला शिकू? जर आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी शिष्यवृत्ती वगैरे मिळत असेल किंवा युनिव्हर्सिटीकडनं जर आपल्याला काहीतरी मिळत असेल तर आपण जरूर शिकावं. पण आपण आपल्या खिशातले पैसे घालवून हे सगळं शिकणं, ती डिग्री प्राप्त करणं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामुळे आपल्याला जे काय मिळेल ते मिळेल आणि मग ते पैसे फेडत बसणं, याच्यामध्ये मला खूप जास्त लाभ आहे असं वाटत नाही. इट इज नॉट वर्थ इट, वर्थ ऑल द ट्रबल. आता हे शहाणपण अर्थात मी केव्हा सांगू शकतो की जेव्हा मी हे सगळे अनुभव बघितले आहेत आणि ते सगळे पचवले आहेत, त्याच्यामुळे मी हे सांगू शकतो. समीर, आपल्याला जर हा अनुभवच नाहीये तर आपण हा असा विचार नाही करू शकत. आणि मला तर आमचे कुठले एक बंधू होते, आमच्या सत्व कार्यक्रमामध्ये आले होते. ते म्हणाले की दादा तुम्ही खाऊन पिऊन तृप्त आहात म्हणून तुम्ही हे सगळं शहाणपण सांगू शकता. तर त्यांचं म्हणणं मला पटतं. आपलं हे जे सगळं वेदांत वगैरे आहे ना, हा वेदांत रिकाम्या पोटी नाही होऊ शकत. वेदांतासाठी तुम्हाला तुमच्या ज्या भौतिक गरजा आहेत त्या पूर्ण झालेल्या असल्या पाहिजे. हे वेदांती लोकांना पण कळायचं, असं नाही की नाही कळत. तर त्याच्यासाठी काय आहे की आपल्या याच्यात 4 पुरुषार्थ सांगितलेत ना. आपण कुठला पुरुषार्थ बघतो आहोत? आपण हे जे चिंतन करतो आहोत, आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन. हे चिंतन हे मोक्षाचं दर्शन आहे किंवा हा मोक्ष पुरुषार्थ आहे. चौथा पुरुषार्थ आहे. याच्या आधी आपल्याला अर्थ, काम, धर्म, धर्म, अर्थ, काम हे तिन्ही पुरुषार्थ करायचे. हे कसं आहे की आपलं शरीर असल्यामुळे आपल्याला शरीराचं रक्षण करणं, शरीराचं संवर्धन करणं किंवा शरीर राखून धरणं हे तर करणं भाग आहे ना. तर त्याच्यासाठी अर्थार्जन करणं भाग आहे. जे टू मेंटेन अवर फिजिकल बॉडी वी हॅव टू अर्न ए लाईव्हलीहूड. अर्निंग ए लाईव्हलीहूड इज कॉल्ड अर्थ. मेंटेनिंग द बॉडी, मेंटेनिंग द फिजिकल बॉडी इज कॉल्ड काम. तर काम पुरुषार्थ आणि अर्थ पुरुषार्थ हे करणं आपल्याला भाग आहे. परंतु जर सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या मर्जीप्रमाणे कामपुरुषार्थ आणि अर्थपुरुषार्थ केला तर काय होईल? देर विल बी केऑस. म्हणजे जगामध्ये अनागोंदी माजेल, अराजक माजेल. त्याच्यासाठी आपल्याला धर्माची आवश्यकता आहे. म्हणजे माझ्या कामना किंवा माझी आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी जे काही मी करेन त्यामुळे इतर लोकांना त्यांच्या कामना आणि त्यांची आर्थिक गरज पूर्ण करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा यायला नको. तर अशा प्रकारे जेव्हा आपण आपलं जीवन चालवतो त्याला म्हणतात धर्म. तर धर्म जो आहे ना, तो सगळ्या धर्माचा जर सार आपल्याला हवं असेल, सारे धर्मों का निचोड, द एसेन्स ऑफ ऑल मॉरल कोड्स ऑफ कॉन्डक्ट इज ओनली वन. एक वाक्य आहे फक्त. ट्रीट अदर्स द वे यू वुड लाईक देम टू ट्रीट यू. म्हणजे आपण इतर लोकांना कसं वागवावं, त्यांनी आपल्याला जसं वागवावं असं आपल्याला अपेक्षित आहे तसं आपण त्यांना वागवावं. आता ह्याच्यामध्ये काय होतं पहा की आपल्या मनात जरी असं असलं ना तरी सुद्धा इतर लोक तशा प्रकारे वागतीलच
याच्यावर आपलं काही नियंत्रण नाही. म्हणजे माझ्या मनात लाख असं असेल, की सगळ्यांशी मी चांगलं वागावं, पण सगळे माझ्याशी चांगलं वागतीलच याच्यावर माझं नियंत्रण नाही. आता आपण काय म्हणू, की जर माझ्याशी कोणी ठीक नसेल वागत, तर मी त्याच्याशी तसंच वागणार. म्हणजे ठकास ठक किंवा ठकास महाठक. मग काय होईल? मग ठकाठक होईल, नाही का? परंतु जर मी माझ्या स्वरूपामध्ये स्थित असलो, जर माझ्या स्वरूपामध्ये माझी पूर्ण निष्ठा असली, माझं काय स्वरूप? माझं स्वरूप म्हणजे माझा देह मी नाही. माझं स्वरूप म्हणजे मी जे स्वतःला वेगळा जीव मानतोय ते पण नाही. तर ह्या दोन गोष्टीच आपण सारख्या एम्फसाइज करतो ना आपल्या सगळ्या या कार्यक्रमामध्ये. आपण काय करतो? आपण नेहमी हे म्हणतो, की मी जे स्वतःला हा देह मानतोय किंवा मी जे स्वतःला वेगळा जीव मानतोय, ह्या दोन्ही गोष्टी काल्पनिक आहेत. या सत्य नाही आहेत. परंतु इथपर्यंत माझी चित्तशुद्धी होण्यासाठी पुष्कळ त्याला हिंदीमध्ये म्हणतात ना, की पापड बेलने पडते. सो यू हॅव टू गो थ्रू अ लॉट ऑफ ट्रायल्स अँड ट्रिब्युलेशन्स. आपल्याला अनेक प्रकारचे यत्न करायला लागतात किंवा कठोर साधना करायला लागतात. तेव्हा आपल्याला हे लक्षात यायला लागतं आतून, की म्हणजे 19 वर्षाच्या मुलाला साधना काय करायला लागली, की हे सगळे जे लोकांचे टोमणे होते ते पचवायचे समहाऊ. आता पचवण्या वाचून काही पर्याय होता का? मला तुम्ही सांगा तर? काहीच नव्हता. कारण लोकांना जे म्हणायचं ते म्हणतील. परंतु आपण त्याच्यामुळे आपलं चित्त विचलित होऊ द्यावं किंवा नाही किंवा डिप्रेस व्हावं का? किंवा आपण जे करणार आहोत ते करणं सोडून द्यावं का? किंवा फक्त त्याचाच विचार करावा आणि इतर ज्या आपल्या जीवनामधल्या चांगल्या घटना आहेत, हे सकारात्मक गोष्टी ज्या घडत आहेत, त्यांचा विचार करून असं नाही. आपलं काय होतं बघा, की आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या जीवनात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींबद्दलच जास्त विचार करतो. त्यामुळे आपले विचार नकारात्मक होतात. आपल्या मनामध्ये नेहमी माझ्याजवळ काय नाहीये, हेच येत असतं. आपल्याकडे काय आहे आणि कुठल्या गोष्टींबद्दल आपण ऋणी असायला हवं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये येतच नाहीत. आपण मागच्या वेळेस आपले एक बंधू आहेत प्रवीण, त्यांचं भाषण ऐकलं असेल बघा. तर ते काय म्हणाले, की ग्रॅटिट्यूड मेडिटेशन करा. त्यांचे जे गुरु आहेत म्हणजे आमचे दुसरे जे बंधू आहेत शेखर माने, त्यांनी त्यांना सांगितलं, की म्हणे तुम्ही मेडिटेशन कशाचं करायचं, की श्वासच घ्यायचा आणि श्वास आत घेताना थँक म्हणायचं आणि श्वास सोडला की यू म्हणायचं. थँक यू, थँक यू, थँक यू म्हणजे धन्यवाद. कशाकरता? आपल्याजवळ जे काही आहे ते सगळं त्याच्यासाठी. म्हणजे माझ्याजवळ जे आहे त्याच्याबद्दल मी ऋणी आहे. आपण या ऋणांबद्दल काय बघितलं होतं आठवतं का तुम्हाला? 3 ऋण असतात ना आपल्यावर. एक म्हणजे आपल्या आई-वडिलांचं ऋण आहे. म्हणजे पितृऋण म्हणू आपण. कशाकरता? कारण की त्यांनी आपल्याला हा देह दिला. दुसरं आपल्यावर ऋण कोणाचं असतं? निसर्गाचं असतं. कारण की निसर्गामुळे आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होतात ना. आणि तिसरं ऋण कोणाचं असतं? समाजाचं असतं. मग त्या समाजामध्ये अनेक लोक आले म्हणजे आपले गुरु आले किंवा जो शेतकरी असतो, जे धान्य पिकवतो ज्याने आपल्याला मिळतं किंवा हा जो हे जे कपडे मी घातले आहेत, ते कपडे ज्यांनी तयार केले आहेत ते असतात. ते कपडे विकणारे असतात किंवा सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला या समाजामध्ये उपलब्ध आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुरवण्यासाठी जे लोक काम करतात, त्या सगळ्यांचे आपण ऋणी आहोत. म्हणजे समाज. आपल्यावर आई-वडिलांचं ऋण आहे, समाजाचं ऋण आहे आणि निसर्गाचं ऋण आहे. तर ही 3 ऋणं आपण जर फेडली, ह्या 3 वेगवेगळ्या गोष्टींची आपल्यावर कृपा आहे. याच्यासाठी आपण ऋणी आहोत आणि आपण थँकफुल आहोत. आपण वी आर इन डेट अँड वी आर थँकफुल. वी आर इन ग्रॅटिट्यूड. हे अशा प्रकारचं जर आपण चिंतन केलं नेहमी, तर मग आपण काय करू, की आपल्या हातून घडणाऱ्या ज्या काही घटना असतील किंवा आपण जे काही कर्म करू, ते कर्म ही ऋणं फेडण्यासाठी असेल. हे आई-वडिलांचं आपल्यावर ऋण आहे, तर आपण आई-वडिलांची सेवा करावी आपल्याला जेवढी शक्य असेल तेवढी. ठीक आहे ना?
समाजाची आपण सेवा करावी म्हणजे कसं करावं, की आपण जे काही रेग्युलर करतोय काम, तेच काम आपण सेवाभावाने करावं. त्यातून मला काय मिळणार आहे, ते तर ठीक आहे, ते तर मिळेल, नाही असं नाही आहे. परंतु ते मी किती चांगलं करू शकतो, त्याच्यामुळे इतर लोकांचा, सगळ्यांचा, आपण जिथे कुठे काम करतो, कंपनीमध्ये असेल किंवा आपण देशासाठी काम करतो, इकडे काम करतो, तिकडे, त्यांचा कसा लाभ होऊ शकेल, ह्या दृष्टिकोनातून करायचं. म्हणजे आपण हे समाजाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करू. आणि निसर्गाचं ऋण फेडण्याचं जे काम आहे, ते कसं करायचं? की मी निसर्गामधून जितक्या कमीत कमी वस्तू घेऊन आणि माझा चरितार्थ चालवू शकेन, तसं मी करेन. तितक्या कमी वस्तूंमध्ये मी चालवेन. आणि जितकं जास्तीत जास्त मी निसर्गासाठी म्हणा किंवा समाजासाठी किंवा आपल्या आई-वडिलांसाठी मी करू शकेन, तेवढं मी करेन. म्हणजे काय होईल, की आपण मागे काय म्हटलं होतं, की देहरक्षणापुरता किमान स्वार्थ मी आपल्या जीवनामध्ये राहू देईन आणि बाकी माझं जे जीवन असेल, ते सगळं परार्थ प्रकाशाने प्रेरित असेल. हे माझे आजोबा आम्हाला सांगायचे, माझ्या आईचे वडील. त्यांनी एक असं एक पोस्टर बनवलं एकदा, की देहरक्षणापुरता किमान स्वार्थ, देहरक्षणापुरत्या किमान स्वार्थाने संत महात्म्यांचे जीवन देखील अंशतः स्वार्थग्रसित असते. म्हणजे त्यांनी चंद्राचं चित्र काढलं होतं. आणि त्या चंद्रावर असं एक खंडग्रास ग्रहण होतं, म्हणजे पार्शल एक्लिप्स. तर त्या काळ्या रंगामध्ये त्यांनी लिहिलं होतं, की स्वार्थग्रसित. आणि बाकीचं जे त्यांचं जे उर्वरित जीवन असतं, ते परार्थ प्रकाशित असतं. असं त्यांनी एक ग्राफिक आम्हाला करून दिलं होतं. म्हणजे चित्र काढलं होतं एका पोस्टरवर आणि मग ते आम्हाला दिलं होतं. किती सुंदर होती कल्पना. तर त्यामुळे कसं आहे, की आपलं शरीर, आपलं जीवन आपण कमीत कमी वस्तूंमध्ये चालवू आणि आपली जी ऊर्जा असेल किंवा त्याच्यापासून आपल्याला जी ऊर्जा मिळेल, ती ऊर्जा आपण सेवेसाठी वापरू. असं करू. म्हणजे काय होईल, की गाडीमध्ये आपण खूप कमी पेट्रोल टाकलं, परंतु तिची एफिशियन्सी इतकी जास्त चांगली होती, कार्यक्षमता इतकी चांगली होती, मायलेज इतकं चांगलं होतं, की ती गाडी 1 लिटरमध्ये 80 किलोमीटर गेली. तर आपला हा सत्वचा जो कार्यक्रम आहे ना, तो त्याच सिद्धांतांवर आधारित आहे, की आपण कमीत कमी इंधन ह्या देहामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि जास्तीत जास्त ह्या देहाचा उपयोग करायचा आहे कल्याणाकरता, समष्टीच्या. त्या समष्टीमध्ये आपण इन्क्लुडेड आहोत. तर जेव्हा समष्टीचं कल्याण आपल्या मनामध्ये असतं ना, समष्टीच्या कल्याणासाठी आपण सगळं करतो, तेव्हा आपलं कल्याण त्याच्यामध्ये निहित आहे ना. आपण जर स्वतःला समष्टीपेक्षा वेगळं मानलं आणि फक्त आपल्याच कल्याणापुरता आपण विचार केला समष्टीच्या व्यतिरिक्त, मग काय होईल? ते समष्टीसाठी चांगलं नाही होणार हे तर उघड आहे. परंतु गीतेच्या अभ्यासातून आपल्याला हे लक्षात येतं, की हे आपल्यासाठी पण चांगलं नाही. का चांगलं नाही आहे? कारण की असं जेव्हा करतो आपण, तेव्हा आपली ही जी वेगळेपणाची भावना असते ना, ती वृद्धिंगत होते. सो अवर सेन्स ऑफ सेपरेटनेस इज एनलार्ज्ड. आपला जो इगो असतो ना, तो जास्त जास्त मोठा होत जातो. मग काय होईल? आपला रावण होईल, आपला कुंभकर्ण होईल, असं होईल. ते नाही करायचं आपल्याला. रावण हा अतिशय विद्वान होता. हा एक योगी होता. हा एक तपस्वी होता. पण द्वैतातून बाहेर आलेला नव्हता. म्हणून काय झालं, की माझ्या व्यतिरिक्त मला हे जे सगळं दिसतंय, त्याचा मला भोग करायचा आहे. म्हणून मग मी रामाच्या बायकोलाही पळवलं. पण एवढं ॲट तारतम्य आहे, ब्राह्मणत्व आहे, की तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या जवळ पण जायचं नाहीये. एवढं तारतम्य आहे. आजकालच्या जगामध्ये असं कुठे होतं? आजकालच्या जगामध्ये माझं ते तर माझंच आहे. परंतु तुझं जे आहे ते पण माझंच आहे. अशा मनोवृत्तीमध्ये आपण पोहोचलेलो आहोत. असं नाही होऊ शकत. आपल्याला ऋषींनी सांगितलंय अगदी स्पष्ट शब्दांमध्ये, की हे सगळं जगत जे आहे ना, हे ईश्वराने परिपूर्ण आहे. ईशावास्यम इदं सर्वम.
यत्किंच जगत्याम जगत. आणि अगदी छोटी छोटी जी वस्तू आहे ना, सगळ्या छोट्यातल्या छोट्या वस्तूमध्ये देखील ईश्वराचा परिपूर्ण वास. तेन त्यक्तेन भुंजिता. हे याचा आनंद आपल्याला याचा त्याग करून घ्यायचा, भोग करून नाही घ्यायचा. हे कळलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनातल्या अनुभवांवरून आपण शिकू शकतो. मग काय होतं, की तेव्हा जरी तो अनुभव आपल्याला त्रासदायक वाटला, इव्हन इफ द एक्सपिरियन्स ॲट दॅट टाइम वॉज ट्रॉमॅटिक, यू विल लर्न फ्रॉम दॅट एक्सपिरियन्स. तर अशा प्रकारे आपल्या जीवनातल्या प्रत्येक अनुभवावरून आपण जर शिकलो, तर मग काय लक्षात येईल, की आपल्या जीवनामध्ये 2च प्रकारचे प्रसंग असतात. एक अशा प्रकारचे प्रसंग असतात, की जे आनंददायी असतात. आणि जे दुसऱ्या प्रकारचे प्रसंग असतात, ते दुःखदायी प्रसंग नसतात. ते असे प्रसंग असतात, की ज्यांच्यातून आपण शिकतो. सो वी हॅव ओन्ली 2 काइंड्स ऑफ एक्सपिरियन्सेस. 1 गुड एक्सपिरियन्सेस अँड 2 लर्निंग एक्सपिरियन्सेस. देअर इज नो सच थिंग ॲज अ बॅड एक्सपिरियन्स. जर आपल्याला हे कळलं, तर मग काय होईल, की जो आपल्या दुसऱ्या अध्यायातला श्लोक होता ना, तो सिद्ध होईल. कुठला होता? मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्या स्थांसी दीक्षस्व भारत. होता? तर हे आपल्या लक्षात येईल. तर अशा प्रकारे आपण जर राहिलो तर किती चांगलं होईल. त्यामुळे समीर, आपण हा प्रश्न मला विचारलात. शिरीष, आपण ह्याच्याबद्दल चिंतन केलं आणि ह्याच्यानंतर मला हे सगळं सांगण्याची संधी मिळाली. याच्याबद्दल अं, मी तुमचा या ऋणी आहे आणि भगवंताची श्लोकामध्ये कृपा आहे. हां, बोल हो, समीर. या श्लोकामध्ये असा बोध घ्यायचा का, की दुसऱ्यांची कर्म करायचा, फॉलो करायची, मग कॉपी करायचा प्रयत्न करू. आपल्या वाटेला जे कर्म रिस्पॉन्सिबिलिटी येतील ते आपण तसं ज्या जितक्या नीट पद्धतीने पाडू शकतो, मग ते आपल्याला काम करण्यामध्ये मिळव का लोणावळ्यामध्ये लॉस एंजलिसमध्ये मिळव का पूर किंवा नाशिकमध्ये मिळव, तसं आपण करावं. समीर, आज आवाज खूपच डिस्टर्ब होतोय. म्हणजे तुझा आवाज म्हणजे आम्हाला ऐकूच ते येत नाही आज. गणपती अजिबात ऐकू येत नाही आज. म्हणजे द व्हॉइस क्वालिटी इज बोलायचे. सो पुअर. आय डोंट नो वेदर समथिंग इज रॉंग विथ युअर फोन. तुझा फोन नाही ठीक नाही, नाहीये बहुतेक. ते गणपती गणपती आता ठीक येतोय त्याला. आहे खरा, पण म्हणजे आज ना जितकं चांगलं यायला पाहिजे व्हॉइस क्वालिटी, म्हणजे ती ते गणपतीमुळे होते गणपती. बरोबर आहे. नाही, तुझ्या आवाजाचा प्रश्न नाहीये हा. आय थिंक काहीतरी हो गडबड आहे तुझ्या फोन सिस्टममध्ये. आपण एक काम करूया. तू एक तुझे आत्ताचा हा प्रश्न जो आहे ना, किंवा काय जे तुझ्या मनात विचार असतील, तुम्हाला ते WhatsApp करून पाठवा. आपण पुढच्या वेळेस ते घेऊया. कारण की आता आपली हो वेळ हो संपत पण आली आहे. हो हो पण कसं आहे, की आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ना, समजा या गीतेतले सगळे जे आपले श्लोक आहेत, त्या श्लोकांच्या चष्म्यातून बघितला, तर मग आपल्याला कळतं, की अरे यार, हे आपण असं बघायला पाहिजे, तसं नको बघायला. आपण आधी काय असतं माहिती आहे का, की आपल्या जीवनातल्या सगळ्या घटनांकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन असतो, तो आपल्या लाइक्स आणि डिसलाइक्स, म्हणजे राग-द्वेष यांच्यावर आधारित असतो. तर जर माझं कर्म राग-द्वेषांवर आधारित असेल, राग-द्वेष कशामुळे होतात? द्वैतामुळे होतात. द्वैत म्हणजे काय, की मी स्वतःला वेगळा मानतोय आणि माझ्या व्यतिरिक्त मला जे काही दिसतंय, असं वाटतंय, ते खरं आहे असं वाटणं, याला द्वैत म्हणतात. तर जगामधले जे सगळे अनुभव आहेत, जे आपल्याला 5 आपल्या इंद्रियांच्या मार्फत आपल्या मनामध्ये येतात, ते सगळे अनुभव हे द्वैतावर आधारित आहेत. द्वैत इज रिलेटिव्ह. तर जोपर्यंत आपण द्वैताला सत्य मानतो आहोत, तोपर्यंत आपल्याला बरे-वाईट अनुभव येत राहतील. मग त्यातले काही अनुभव चांगले आहेत म्हणा, किंवा ते प्रेयस आहेत, किंवा ते सुखदा आहेत. शीतोष्ण सुख-दुःख असं सांगितलं ना. तर ते काही अनुभवांवरून आपल्याला सुख अनुभवायला मिळतं. तर ते अनुभव सारखे येत राहावे, अशी आपल्या मनात इच्छा असते. हां. त्याला काय म्हणू आपण? त्याला म्हणू आपण लोभ. म्हणजे इच्छा पूर्ण झाली, म्हणजे ती इच्छा किंवा तशा प्रकारचा अनुभव पुन्हा-पुन्हा येत राहणं, त्याला म्हणतात स्पृहा, नाही का? तो पण एक श्लोक बघितला होता ना आपण? हं, की दुःखेषु अनुद्विग्न मना, सुखेषु विगतस्पृहा, वीतरागभय क्रोधः स्थितधीर्मुच्यते, असं होतं ना? तर
हे सगळे श्लोक जर आपण बघितले आणि आपल्या जीवनातल्या अनुभवांचं आपण त्याच्यावर विश्लेषण केलं, तर मग असं लक्षात येईल की गीतेतले जे श्लोक आहेत ते आपण आपल्या जीवनात जर इम्प्लिमेंट केले तर ते आपल्यासाठी चांगलं राहील. तर अशा प्रकारच्या चिंतनामध्ये, अशा प्रकारच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये आपण नेहमी राहूया आणि पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटूया. नमस्कार.